हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. ये सो सगळ्यात पहिला सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवा, कारण की मी 5 महिन्यानंतर प्रकट झालेली आहे. आता खूप दिवस झाले मी काही यूट्यूबवर पोस्ट केलंच नाही. ॲक्च्युली दिवस नाही, महिने मी म्हणेल. 5 महिने लाईक इट्स बीन 5 months मी काहीच पोस्ट केलेलं नाही यूट्यूबवर. लाईक इनकन्सिस्टन्सी की माँ हूँ मैं, माँ के ऊपर की हूँ मैं. सो प्रॉब्लेम असा होता ॲक्च्युली की व्लॉग म्हणजे मी व्लॉग ट्राय केला, बट असं आहे की लाईक माझ्या लाईफमध्ये असं काय ॲज सच इंटरेस्टिंग नाहीच आहे. सो क्या ही है मेरे लाइफ में, ठीक है. मैं सुबह जिम जाती हूँ, ऑफिस करती हूँ, फिर मैं घर आती हूँ, घर का कामकाज वही है, कुछ इंटरेस्टिंग इतना है ही नहीं. इसलिए दैट्स व्हाई आई थॉट कि व्लॉग ओकेजनली करेंगे, जैसा कुछ इंटरेस्टिंग मिला तब हम करेंगे. दॅट्स व्हाय आय डिड व्लॉग. ॲक्च्युली मी मध्ये व्हिडिओ शूट पण केलं होतं, बट तेच मला एडिटिंगचा कंटाळा आला आणि मला रिग्रेट नको की भाई मी व्हिडिओ शूट केला, फक्त एडिटिंग राहिले. एडिटिंग झालं असतं मी अपलोड केलं असतं. हे रिग्रेट नको म्हणून मी व्हिडिओज डिलीट करून टाकला. एक ना रहेगा बास ना रहे व्हाट ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. हां, असं काहीतरी. सो आज असं मला काल रात्री झोपताना मी यूट्यूब वगैरे चेक करत होते, तिथे मी माझ्या चॅनलवर बघितले की सबस्क्रायबर माझे वाढलेत अँड इट्स लाईक 671 सबस्क्रायबर. सो मी विचार करते की एवढ्या इनकन्सिस्टंट व्यक्तीला कोण बघते, कोण सबस्क्राईब करते, राईट. सो 671 फॉर मी इट्स अ व्हेरी ह्यूज नंबर. कारण की मी ह्या जॉनरामध्ये मला जायचं आहे, बट मला टाईम नाही मिळत किंवा आळस वगैरे ह्यासाठी. पण तेवढं नंबर्स बघून आय बोलले की हां चलो कल कुछ व्हिडिओ बनाते हैं. सो हियर आय एम. सो माझ्याकडे आज माझी नाईट शिफ्ट आहे. आजपासून टुडे इज 1 डिसेंबर. आजपासून माझी नाईट शिफ्ट आहे 2 आठवडे. सो मी विचार केला की हा जो सकाळचा दिवसाचा टाईम आहे, मी थोडाफार जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ शूट करते. सो येस, आपण आज व्हिडिओ शूट करूया. आणि आजसाठी मी विचार केला, ड्रम रोल्स. विचार करा मी काय विचार केला असेल. मी विचार केला की आज आपण रिक्रिएट करूया पिंटरेस्टचे फोटोज. सो मी काही फोटोज लाईक ॲक्च्युली माझ्या फीडवर, इंस्टाग्रामवर पण आणि पिंटरेस्टवर पण असे खूप सारे कॉटेज कोर, एस्थेटिक, व्हाईट क्लोथ्स असे खूप सारे फोटोज वगैरे येत होते. सो मी विचार केला वाय नॉट हे असे टाईपचे कॉटेज कोर, खूप सुंदर. सो मी विचार केला की हे फोटोज आपण आज रिक्रिएट करूया. कारण की जास्त काय माझ्या डोक्यात काही सुचत नव्हतं कि हम क्या वीडियो बनाए. मुझे सबसे पहले मेरा प्रॉब्लम यही हो रहा है कि मुझे टॉपिक ही नहीं मिल रहा है कि किस टॉपिक में वीडियो बनाऊं. सो यस, आज मैंने सोचा कि पिंटरेस्ट के ये फोटोज हम रिक्रिएट करेंगे हमारे बजट में या फिर जो हमारे पास अवेलेबल है उस हिसाब से. सो या फॉर दिस फोटोज I have already white one piece है. I have flowers. थोड़ा सा मैं ब्लश लगा लूँगी एंड हमारे यहाँ पे बहुत सारा लोकेशन, अच्छे लोकेशंस हैं. तो हम वहाँ पे जाएंगे, हम फोटोज खींचेंगे और हम पोस्ट करेंगे. सो इट्स 4 to 12 इवनिंग टाइम. सो सनलाइट चुम्मा सनलाइट होगा. सो यस, हम खींचते हैं फोटो. मैं पहले रेडी होती हूँ. आफ्टर गेटिंग रेडी हम पूरा कैमरा का सेटअप और विद ट्राइपॉड, क्योंकि कोई मेरे फोटो खींचने के लिए तो है नहीं. सो पूरा ट्राइपॉड, कैमरा, वो सब हम लेके लोकेशन पे जाएंगे, वहाँ पे फोटोज खींचेंगे. कॉटेज कोर इज बेसिकली वाइट. सो आई हैव दिस वाइट वन पीस आणि आय थिंक आय लेअर दिस विथ वूलचं जॅकेट बिकॉज इट विल लुक क्यूट. आय येस दॅट्स इट. आणि आपण बघूया कसं होतं. आणि मी ह्याला शोधण्यासाठी मी अख्खा कबाड उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि माझी मम्मी मला आल्यावर खूप ओरडणार की पौर्णिमा हे काय और काम बडा दिया मेरा. बट नाही, मीच करणार, डोंट वरी. आणि सो येस, आपण हे घालूया आणि फोटोज काढूया. येस, आपण ट्रान्झिशन करूया. ओके. सो या हिअर आय एम रेडी. मी केसांचं लाईक वॉल्यूम थोडं दिसावं म्हणून तसं केलं. बाकी आय हॅव जस्ट अप्लाइड ब्लश, लिपस्टिक अँड दॅट्स इट. आणि दिस इज माय ड्रेस. बाहेर जाऊन दाखवते मी नीट. आणि आय एम नॉट शुअर की मी हे घालेल.
लाईक लेट्स सी कसं वाईब होतं. लाईक दिस ऑल्सो लुक्स नाईस. लाईक असं थोडंसं असं करून फोटो या. सो येस, कशी दिसतीये मी? आय थिंक आय एम लुकिंग गुड. हां, सो येस, चला जाऊ आपण फोटोज काढायला जाऊ आणि बघूया फोटोज कसे येतात. मी माझा ट्रायपॉड, कॅमेरा, माझा मोबाईल टू क्लिक फोटोज, मी हे सगळं सामान घेऊन जाणार आहे. सो या, भेटूया फोटोज काढताना. मी शूट लोकेशनवर आलेली आहे. सो दिस इज वेअर वी आर गोइंग टू क्लिक सम फोटोज. आणि एक पुढे पण आहे त्या कॉर्नरला, त्या देर, तिथे पण एक थोडंसं छान लोकेशन आहे, तिथे पण फोटो काढूया. तुम्ही आता विचार करत असेल की एवढा ग्रीनमध्ये ही फोटो कसा काढणार. सो आय हॅव ऑलरेडी सेटअप माय ट्रायपॉड ओव्हर हिअर. हा माझा ट्रायपॉड. सो येस, मी इथे माझा ट्रायपॉड कनेक्ट करणार, इथे कॅमेऱ्याला लावणार आणि मी माझ्या फोनने त्याला कनेक्ट करणार. कॅमेरा आणि मी फोन कनेक्ट करणार. आय सेट अ टायमर आणि मग त्याच्यानंतर आपण फोटोज क्लिक करणार. सेल्फ पोर्ट्रेट टाईप, ठीक आहे, कारण की माझे फोटोज काढायला कोणी नाही आहे. आणि मी माझा फोन पण एका साईडला ठेवते की लाईक यू विल सी हाव आय कॅप्चर माय फोटोज. आणि या आय एम रिअली एक्सायटेड आणि मी खूप सुंदर दिसते. आय डू लुक असं ड्रीमी एस्थेटिक. सो आय रिअली होप की फोटोज खूप छान येतील. आणि लोकेशन इज ऑल्सो गुड. थोडंसं पुढे जाऊन तिथे पण अशी मोठी मोठी झाडं आहेत, तिथे पण आपण फोटो काढूया. सो या, लेट्स गो. सो फर्स्ट मी 16mm ने फोटोज काढणार. वाईड अँगल येईल, जास्त बॅकग्राऊंड येईल. अँड आफ्टर दॅट फॉर क्लोजअप शॉट आय यूज 50mm कॅनॉन लेन्स. सो लेट्स सी फोटोज कसे येतात. आय विश की वाईड अँगल एक एरियाला, लोकेशनला जस्टिफाय करेल. अँड 50mm ने आय विश की मला जस्टिफाय करेल लाईक हाव आय लुक. सो या, लेट्स सी. फोटोज काढण्यासाठी मी लाईक बुक शोधत होते. आय एम नॉट अ बुक पर्सन. मी युजली असं रीड करत नाही. बट एक गोष्ट मला, म्हणजे मी शूट करताना मला आठवलं की मी ह्यामध्ये इन्क्लूड करावं. आय हॅव वन बुक. ही वाली बुक मी माझ्या फ्रेंडकडनं घेतली होती. ती पण रीड नाही करत ॲक्च्युली, बट आय डोंट नो वाय शी हॅज दिस बुक. आणि मला आठवलं की लाईक आय हॅव दिस बुक, सो छान दिसेल फोटोमध्ये. मी घेतलं आणि मला तिची आठवण आली. आणि दिव्या, जर तू बघतेस तर, आणि किंवा तू तुझ्या घरी ही बुक शोधत असेल तर आता तुला माहीत झालं तुझी बुक कुठे माझ्याकडे आहे. सो येस, मला सांगूशी वाटलं. दिव्या, तुझी बुक ती बिचारी शोधत असेल कुठे, पण तिला माहीतच नाही की ही बुक माझ्याकडे आणि हे फोटोजमध्ये दिसते. आणि या, हे सांगावं असं वाटलं म्हणून मी शूटमध्ये थांबून मी ह्या बुकची स्टोरी सांगायला आले. येस, फायनली आय एम डन विथ द शूट. आणि फोटोज जसं इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा भारी फोटोज आलेत. आणि आय रिअली होप की आफ्टर एडिट अजून छान दिसतील. अँड आय एम रिअली एक्सायटेड टू सी फोटोज आफ्टर एडिट. आणि तुम्हाला जर फोटोज बघायचे असतील सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. या, आय रिअली फील हॅपी अँड सॅटिस्फाईड, कारण की खूप दिवसानंतर मी काहीतरी प्रोडक्टिव्ह केलं. प्लस 5-6 महिन्यानंतर मी यूट्यूबवर काहीतरी पोस्ट करणार आहे. आणि आय रिअली होप की मी हा व्हिडिओ एडिट करेल आणि मी पोस्ट करेल, कारण की यू नो आळशी मी. सो या एडिटिंगचा कंटाळा आला तर मी व्हिडिओज डिलीट करून टाकते. सो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा. तुमच्याकडे काहीच आयडिया असतील की लाईक यू नो पौर्णिमा
तू हे करू शकते पौर्णिमा, तू ते करू शकते. सो तुम्ही मला कमेंट्समध्ये किंवा इंस्टाग्रामवर डायरेक्ट DM वर पण तुम्ही सांगू शकता की यू कॅन डू दिस ऑर यू कॅन ट्राय दिस समथिंग लाईक दॅट. सो जर माझ्याने पॉसिबल असेल तर आय डेफिनेटली शूट, आय डेफिनेटली रेकॉर्ड फॉर दॅट. सो या तुम्ही मला आयडियाज देऊ शकता. अँड या दॅट्स इट. फोटोज खूप छान आले. फोटोज बघायला इंस्टाग्रामवर नक्की या. ओके, प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, कारण की आय एम रिअली क्लोज टू 1000 सबस्क्रायबर्स. सो येस, सबस्क्राईब केल्यावर मला नक्कीच छान वाटेल. सो या आजसाठी बस एवढं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. आय वोंट से की तुम्ही असं काहीतरी प्रोडक्टिव्ह करा, बट जे तुमच्या फील्डमध्ये आहे, जे तुम्हाला आवडतं. बॅडमिंटन खेळायला जावा, गोल्फ खेळायला जावा, फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करा, चॅलेंजेस करा. आय रिअली रेकमेंड यू, कारण की खूप असं छान वाटतं. आता माझी नाईट शिफ्ट आहे रात्री. सो हा दिवस मी छान प्रोडक्टिव्ह काहीतरी केलं. सो त्यासाठी मला खूप छान वाटतं आणि आय रिअली फील रिफ्रेश्ड. सो तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह किंवा जसं तुम्हाला वाटेल तुम्ही करू शकता. अँड आय विल डेफिनेटली से की तुम्हाला ते खूप छान वाटेल. सो या बस, खूप बडबड झाली खूप. मग मी असं कॅमेराला बघून खूप बोलू शकते, कारण की हॅबिट होत चालली माझी. फॉरगेट टू सबस्क्राईब मी. सो या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.